अकोला जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. दररोज शेकडो नागरिक कोरोना आजाराने संक्रमित होत आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून जिल्हा प्रशासनाने निर्देशाचा भंग करणाऱ्या नागरिकांविरुद्ध धडक मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने राबवून प्रशासनाच्या निर्देशाचा भंग करणाऱ्या शेकडो वाहन चालकांवर गुन्हे तसेच कारवाई सुरू केली आहे. तसेच महानगरपालिका, महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून हजारो रुपये दंड वसूल केला आहे. मात्र सध्या स्थितीत अंशतः लॉकडाऊन असल्याने व एसटी, लक्झरी बसेस, ऑटो सुरू असल्याने तसेच जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने सुरू असल्याने अकोला शहराच्या आजूबाजूच्या गावखेड्यातील ग्रामस्थ व शेतकरी त्यांच्या वेगवेगळ्या कामानिमित्ताने अकोला शहरात विना मास्क येतात. तसेच शहरातील भिकारी व सायकल रिक्षा चालविणाऱ्याकडे मास्क नसतात. ही बाब लक्षात घेऊन अशा लोकांना मास्कचे वाटप शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक पोलीस अंमलदारांनी सुरू केले असून शहर वाहतूक शाखेला वेगवेगळ्या सामाजिक संस्थेकडून प्राप्त मास्कचे शहराच्या चौकाचौकात वितरण करणे सुरू आहे. दंडात्मक कारवाई सोबतच नागरिकांमध्ये मास्क वापरण्याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याने ह्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे व अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निर्देशांक भंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई व गरजू गरीब नागरिकांना मास्कच्या वितरणासोबत मास्क घालण्याबाबतची जनजागृती सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.